या आठवड्यात स्टॉक मार्केटमध्ये मोठी हालचाल होण्याची शक्यता आहे. कारण जी-डी-पी डाटा जाहीर झाल्यानंतर ग्लोबल मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारावर याचा काय परिणाम होणार? कोणते सेक्टर आणि स्टॉक लक्षात ठेवायचे? चला पाहूया सविस्तर विकली आउटलुक. तर नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहे बाजार तडका. तर मागील आठवड्यात BSE सेन्सेक्स 82,814 अंकावर क्लोज झाला. तर निफ्टी 50 25,571 वर अंकावर क्लोज झाला. तर या दोन्ही इंडेक्समध्ये चढ-उतार दिसून आले. ग्लोबल संकेत, क्रूड ऑइल प्राइसेस आणि एफ-आय-आयस ॲक्टिव्हिटीजमुळे बाजारात व्हॉलेटिलिटी राहिली. ऑटो आणि एनर्जी सेक्टरमध्ये बाईंग दिसली, तर आय-टी सेक्टरमध्ये दबाव दिसून आला. त्याचबरोबर अमेरिकेचा जी-डी-पी डेटा हा जागतिक अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा निर्देशक मानला जातो. जी-डी-पी स्ट्रॉंग असल्यास यूएस इकॉनॉमी मजबूत, ग्लोबल मार्केट पॉझिटिव्ह, भारतीय बाजारात रॅली शक्य. तसेच जी-डी-पी वीक असल्यास रिसेशनची भीती, एफ-आय-आय सेलिंग, मार्केट करेक्शन शक्य. यामुळे या आठवड्यात व्हॉलेटिलिटी वाढण्याची शक्यता आहे. कारण यूएसने जी-डी-पी फोरकास्ट केला तर 2.8% येईल आणि ॲक्चुअल 1.4% इतका आला आहे. याच कारणामुळे या आठवड्यात व्हॉलेटिलिटी वाढण्याची शक्यता आहे. तसेच ग्लोबल फॅक्टर पाहिले तर यूएस इंटरेस्ट रेट, क्रूड ऑइल प्राइसेस, डॉलर इंडेक्स मुवमेंट, जिओपॉलिटिकल टेन्शन हे सर्व घटक भारतीय बाजाराची दिशा ठरवतील. त्याचबरोबर एफ-आय-आयस ॲक्टिव्हिटीज पाहिली तर मागील आठवड्यातील 5 दिवसामध्ये एफ-आय-आयसने 3 दिवस सेलिंग केली आहे आणि 2 दिवस बाईंग केली आहे. याच कारणामुळे बँकिंग सेक्टरवर एफ-आय-आयस ॲक्टिव्हिटीजचा थेट परिणाम होतो. म्हणून एच-डी-एफ-सी बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. तसेच आय-टी सेक्टर हा यूएस इकॉनॉमीवर अवलंबून असतो. इन्फोसिस आणि टी-सी-एस याची हालचाल यूएस जी-डी-पी डेटावर अवलंबून राहू शकते. कारण स्ट्रॉंग जी-डी-पी आय-टी स्टॉक रॅली, वीक जी-डी-पी आय-टी स्टॉक प्रेशर. आणि ऑटो सेक्टरमध्ये पाहिलं तर ऑटो सेक्टरमध्ये डोमेस्टिक डिमांडमुळे पॉझिटिव्ह आउटलुक दिसत आहे. टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रावर लक्ष ठेवा. तर एनर्जी सेक्टरमध्ये पाहिलं तर क्रूड ऑइल प्राइसेस महत्त्वाची भूमिका बजावतात. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ONGC यांची हालचाल ऑइल प्राइसवर अवलंबून राहील. तर याचबरोबर या आठवड्यातील खालील स्टॉक मार्केट डायरेक्शन ठरवू शकतात. तर एक एच-डी-एफ-सी बँक, इन्फोसिस, टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्री यासारखे स्टॉकमध्ये हालचाल दिसण्याची शक्यता आहे. या आठवड्यात NSE निफ्टी 50 साठी सपोर्ट लेव्हल महत्त्वाचा राहील. सपोर्ट टिकल्यास रॅली, तुटल्यास करेक्शन होऊ शकतो. व्हॉलेटिलिटीमध्ये ट्रेडरसाठी संधी उपलब्ध होऊ शकते. तुमच्या मते यूएस जी-डी-पी डेटाचा भारतीय बाजारावर काय परिणाम होईल? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच विकली ॲनालिसिससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.